यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कांद्याची लागवड वाढली आहे. मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात 29,000 हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यावर्षी 40,000 हेक्टरवर कांदा लागवड झाली असून अजूनही लागवड सुरूच आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यांमध्ये कांदा लागवड सर्वाधिक झाला आहे. हेक्टरी 14 मेट्रिक टन कांदा उत्पादन होतं. यंदा सोलापूर जिल्ह्यात 5,60,000 मेट्रिक टन कांदा उत्पादन होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील कांदा साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर आता सर्वाधिक कांदा डिसेंबर-जानेवारीत बाजारात येतो. 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या काळात सर्वाधिक कांदा लागवड झाला आहे. 3 महिन्यानंतर तो कांदा बाजारात विक्रीसाठी येईल. गतवर्षी जिल्ह्यातील कांदा बाजारात आल्यानंतर मार्चमध्ये निर्यात बंदी झाली आणि कांद्याचे दर गडगडले. निर्यात बंदीपूर्वी कांद्याला 7,000 रुपयांचा भाव मिळत होता, पण भाव कमी झाल्यावर हजारो शेतकऱ्यांनी मंगळूर बाजारात कांदा विकला. यंदा निर्यात बंदी होणार नाही या आशेने जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा जास्त कांदा लागवड झाला आहे.